ओके, एक बाद में बेटा ऐसे था सर टू शॉट आहे ना? हाँ टू शॉट एकदा लुक घेऊया ही आई वगैरे थोडं जवळ घे. जवळ घे. इथे जास्त आहे इथे हा इथे आहे ते पडद्याला सेंटरला. हां पडद्याला सेंटरला. पडद्याच्या सेंटरला आई. ओके. आणि ही चक्की वगैरे करेक्ट ओके. त्याच्यात खाली चक्की. टेक रेडी हा सगळा फिल्म में आहे. हो सगळंच आहे ना फिल्म. हा डबे वगैरे सगळी सेम करा रोल रोलिंग. रोलिंग ऍक्शन बघितलं तिकडे मदत करतात Ready? मी काय म्हणते एकदा पप्पांशी बोलून घेऊ का? नाही म्हणजे कदाचित ते आपल्याला हेल्प करतील. अगं पण आपल्या बाबांना त्यांच्याच घरी रेडी सब. टेक रोल सिंचना वाक्यात त्याच्यामध्ये नाही नाही तुझं बरोबर आहे पण तुझे बाबा मला किंवा तुला बोलले तर काही होणार नाही. ते आईलाच बोलले तर मग काय करशील? त्याची गॅरंटी मी नाही घेऊ शकत. तर तुमची फॅमिली टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटीची जरा कोणाची मदत घेतली तर काय प्रॉब्लेम? स्वाभिमान झेंडे गाड्या असता नुसतं नाही म्हणजे जरा कोणाची मदत घेतली तर चांगलंच होईल ना, बरंच होईल. नाही कोणाला घ्यायचीच नसतं. मग तुला काय म्हणायचं आहे की मी आता घरी जाऊन सॉरी रोलिंग ऍक्शन मग तुला काय म्हणायचं? तुझं बरोबर आहे पण तुझे बाबा मला किंवा तुला बोलले तर काही प्रॉब्लेम होणार नाही. पण ते आईलाच बोलले तर मग काय करशील? त्याची गॅरंटी मी नाही घेऊ शकत. हां एक तर तुमची फॅमिली त्याची गॅरंटी मी नाही घेऊ शकत. नाही परत एकदा हरीश ओके. शॉट बसणार नाही त्याची गॅरंटी मी नाही घेऊ शकत. बात आवडलेलं नाही असं असताना तू सांगायला गेलीस तर ते तुझ्यावरच चिडतील ना. ते बरोबर आहे पण थोडंफार त्यांना ऐकायला काय होतंय? फार तरी काय आपण इग्नोर करू त्यांचं बोलणं. पण मला सांग जर ते बाबांना सोडवत असतील आपली मदत करत असतील तर ऐकून घेऊ ना त्यांचं बोलणं. त्यात काय प्रॉब्लेम आहे? नाही पण ते जर तुला आणि मला बोलले तर काही हरकत नाही पण ते आईलाच बोलले तर मग काय करशील? त्याची गॅरंटी मी नाही घेऊ शकत. हां एकतर तुमची फॅमिली टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटीची जरा कोणाची हेल्प घेतली तर काय प्रॉब्लेम आहे रे? हां सारखं स्वाभिमान झेंडा परत एकदा हरीश तुझ्या लाईन पासून रोलिंग. रोलिंग ऍक्शन